नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हा मी घेईल ना. चालू नाही केलं, लाईव्ह आहे ना. घेईल मी, काही इश्यू नाही. क्वेश्चन नंबर साधारणपणे एक अंदाज आहे मला. क्वेश्चन नंबर 6. हे वेगळे काढलेत का सायन्स टेकचे? अच्छा, ओके, ठीक. तुम्ही सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होता. आयोगानं परीक्षा पद्धतीमध्ये बदल केलेत. बदललेल्या स्वरूपाची पहिली मुख्य परीक्षा सध्या चालू आहे. काही पेपर झालेले आहेत, किंबहुना तुम्ही काही पेपर पाहिलेही असतील. आजचा झालेला पेपर पण तुम्ही पाहिलेला असेल अशी अपेक्षा आहे. सामान्य अध्ययन 3चा पेपर आज सकाळच्या सत्रामध्ये झालेला आहे. प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर काही गोष्टी तुमच्या लक्षात पण आलेल्या असतील किंवा आपण करता तिथे चर्चा करूयात. मी संतोष हिंगे. आज आपण पाहूयात विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांविषयी MPSC मुख्य परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत, किती मार्कांसाठी विचारलेले आहेत, प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे, कोणत्या स्वरूपात ते विचारलेत आणि काय उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. किंवा त्याच्याही पुढे जाऊन आपण पाहूयात की आत्ता पहिल्या परीक्षेमध्ये MPSCनं या पद्धतीनं प्रश्न विचारलेले असतील तर मग आपण अभ्यासाची रणनीती काय ठेवणं अपेक्षित आहे किंवा काय ठेवायला हवी. म्हणजे आपण ज्यावेळी परीक्षा देऊ त्यावेळी आपल्याला चांगले गुण मिळवता येतील आणि मुलाखतीच्या टप्प्यासाठी तयारी करायला एक मोटिवेशन मिळेल किंवा त्यावेळेचा दबाव आपला कमी झालेला असेल. कारण मुख्य परीक्षेमध्ये आपण चांगली मार्क्स मिळवली तर मुलाखतीमध्ये तेवढा दबाव राहत नाही. तर तीनही घटक पाहूयात. सुरुवात आपण करूयात विज्ञान तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञान घटकामध्ये तुम्ही पाहिलं असेल आयोगानं विचारलेले जे प्रश्न आहेत मुख्यतः 3 विचारलेले होते. प्रश्न क्रमांक 6 पहा तुम्ही, हे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम, तांत्रिक उपक्रम यांचे योगदान स्पष्ट करा. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि स्थानिक गरजांनुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व विशद करा. आता एक लक्षात घ्या की या घटकाचा अभ्यासक्रम आयोगानं दिलेला आहे. मुख्यतः 3 याच्यामध्ये तो विभागलेला आहे. पहिला जो आहे की विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कोणते बदल घडतात किंवा कोणतं तंत्रज्ञान नव्यानं विकसित होत आहे त्याचं दैनंदिन जीवनातील म्हणूयात आपण भूमिका काय आहे किंवा संदर्भ काय आहे. दुसरा त्याच्या जोडीनं की भारतीय शास्त्रज्ञ, भारतात होत असणार विकसित होत असणार तंत्रज्ञान आणि भारतीय शास्त्रज्ञ संस्था यांचं योगदान. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांनी टॉपिक दिलेत की या टॉपिकची तयारी करणं तुम्ही अपेक्षित आहे. तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान आहे, संगणक आहे, जैव तंत्रज्ञान आहे, बौद्धिक स्वामित्व हक्क आहे, नॅनोतंत्रज्ञान आहे किंवा अवकाश तंत्रज्ञान आहे. त्याच्या जोडीनं आपल्याला संरक्षण तंत्रज्ञान,
अणुतंत्रज्ञान याचीही तयारी करावी लागते. तर प्रश्न वाचल्यानंतर एक लक्षात येईल की भारतात विकसित होत असलेलं तंत्रज्ञान, त्याच्याशी दोन महत्वाचे मुद्दे आहेत की एक आहे स्वदेशीकरण. इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनस टेक्नॉलॉजी, स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती. तर पहिल्या घटकाशी संबंधित असा हा प्रश्न विचारलेला होता आणि हा जो प्रश्न आहे हा 10 गुणांसाठी विचारलेला होता. पुढचा जो प्रश्न तुम्ही पाहिलात हा कृषीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16, विज्ञान व तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम विश्लेषणात्मक दृष्टीने स्पष्ट करा. या घडामोडी दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणांसह स्पष्ट करा. आता एक लक्षात येईल तुमच्या की अगदी सर्वसाधारण प्रश्न होता. विज्ञान तंत्रज्ञान याची एक समज विकसित झालेली असेल तरी या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं असतं. तिसरा प्रश्न हा मात्र 15 गुणांसाठी विचारलेला आहे आणि तिसरा प्रश्न तुम्ही पाहिलात, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान किंवा नॅनो तंत्रज्ञान यासारख्या प्रगत क्षेत्रांबाबत समाजातील जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट करा. महाराष्ट्रातील संशोधन, नवोन्मेष किंवा उद्योजकतेच्या संदर्भात या क्षेत्रांशी संबंधित बौद्धिक संपदा हक्कांशी निगडीत प्रमुख समस्यांशी चर्चा करा. पहिला प्रश्न जो आहे मुख्यतः हे स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीचं महत्त्व काय याच्याशी संबंधित होता, 10 मार्कांसाठी. दुसरा आहे की हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं प्रभाव पाडतंय, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पातळ्यांवरती, आणि ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं दिसतंय, योग्य उदाहरणांसहित मांडा असं दिलं होतं. आणि तिसरं त्यांनी दिलंय हा मुख्यतः बौद्धिक स्वामित्व हक्क किंवा संपदा हक्क याच्याशी संबंधित दिलाय की त्याचं महत्त्व काय तंत्रज्ञान विकसित होत असताना, आणि हाही 15 मार्काला विचारलेला आहे. म्हणजे एक लक्षात येईल की एकूण विज्ञान तंत्रज्ञान या घटकाशी संबंधित 3 प्रश्न विचारले गेले आणि 3 प्रश्न 40 गुणांसाठी विचारले गेले. म्हणजे आपण साधारणपणे तयार करताना जे म्हणत होतो की साधारणपणे 3 ते 4 प्रश्न या घटकावरती येणं अपेक्षित आहे. अगदी त्याच पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्ही प्रश्नांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येईल की प्रश्न मुळात अवघड वाटतात कारण ते अवघड पद्धतीनं मांडलेले आहेत, पण मुळात प्रश्न अवघड नाहीत. प्रश्नाची उत्तरं तर अजिबातच अवघड नाही आहेत. दुसरा तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या की UPSCनं विचारलेले प्रश्न आणि MPSCनं पहिल्या बदललेल्या स्वरूपानुसार विचारलेले प्रश्न त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. UPSCचे प्रश्न थोडे स्ट्रेट फॉरवर्ड, सरळ सरळ वाटतात. इथे थोडं असं गोल फिरून विचारलंय त्यामुळं अवघड वाटतं. पण तुलनाच करायची असेल म्हणजे काठिण्य पातळीचा विचार केला तर MPSCचे प्रश्न थोडे सोपे आहेत. म्हणजे सर्वसाधारण अभ्यास केलात, रेलेव्हन्स, सायन्स टेकचे जे टॉपिक्स आहेत त्याचा रेलेव्हन्स लक्षात घेतलात तर या प्रश्नांची उत्तरं सहज लिहिता येणं शक्य होतं. दुसरी एक आहे की खूप जनरलाइज क्वेश्चन आहे, सर्वसाधारणपणे प्रश्न आहे, त्यामुळे ते मांडताना थोडी अडचण येते. म्हणजे इथे लिखाणाचा सराव असणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा बदल जो आहे ना, 3ही प्रश्नांमध्ये तो तुमच्या लक्षात येईल. ते पहा की त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील संशोधन, बरं, इन महाराष्ट्र, किंवा याच्या आधीचा जर प्रश्न तुम्ही पाहिलात तर याच्यामध्ये पण पहा की महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय वास्तवावरती होणारा परिणाम. आणि पहिलाही तुम्ही तसाच पहा की महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम. म्हणजे हे 3ही प्रश्न
महाराष्ट्राच्या संदर्भात विचारलेले आहेत. म्हणजे आपल्या अभ्यासासाठीची दिशा आता इथे स्पष्ट होते. विज्ञान तंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास करताना तो सर्वसाधारण अभ्यास असलाच पाहिजे. घटक समजावून घेणं, त्याचं महत्त्व समजावून घेणं किंवा घटकांच्या मुख्य म्हणजे तंत्रज्ञान काय आहे, ते कशा पद्धतीनं काम करतं, त्याचे फायदे किंवा उपयोग काय आहेत, प्रशासनाकडनं कसं ते वापरलं जातं किंवा देशाच्या राष्ट्रीय विकासात तंत्रज्ञानाचं योगदान कसं आहे हे तर अभ्यासायचंच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला हे महाराष्ट्राच्या संदर्भात पाहणं अपेक्षित आहे, हे तुम्ही पाहून ठेवलेलं असलं पाहिजे. आपण आता ना तीनही प्रश्नांची आपण आहे ना सविस्तरपणे चर्चा करूयात. पहिला प्रश्न काय आहे? विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील बरं का संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम आणि तांत्रिक उपक्रमांचे योगदान स्पष्ट करा. पहा बरं का, प्रश्न दिलाय तुम्हाला 10 गुणांसाठी. म्हणजे साधारणपणे तुम्हाला याचं उत्तर लिहायचंय 150 शब्दांमध्ये. आता 150 शब्दांमध्ये या 3 गोष्टी लिहायला गेलात तरी तुमची शब्द मर्यादा कदाचित इथे संपेल. आणि त्याच्या पुढे आणखी एक प्रश्न त्याला जोडलाय, उपप्रश्न दिलाय असं म्हणावं होतं. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि स्थानिक गरजांनुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व विशद करा. बरोबर, इथे ना 2 गोष्टींवरती तुम्ही लक्ष देणं अपेक्षित आहे. प्रश्न नीट वाचला, समजावून घेतला तर हे लगेच कळेल. पहिली गोष्ट काय की योगदान स्पष्ट करा, आणि दुसरं काय आहे की स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती, आणि तीही कशी स्थानिक गरजानुसार, त्याचं महत्व विशद करा. असे 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते. बरं ना. मुळात आपल्याला माहिती आहे की एखाद्या राष्ट्राच्या विकासामध्ये किंवा राष्ट्रीय विकासामध्ये, आर्थिक सामाजिक विकासामध्ये तंत्रज्ञान खूप मोलाची भूमिका पार पाडतं. तंत्रज्ञानासाठी राष्ट्र इतर राष्ट्रांवरती अवलंबून असेल तर त्याचे अनेक तोटे असतात. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती करणं खूप गरजेचं मानलं जातं. आता त्या संदर्भानं म्हणजे ही संकल्पनात्मक बाब लक्षात असेल तर मग उत्तर देणं सोपं आहे. आता इथे तुम्हाला शोधायचंय काय? फक्त महाराष्ट्रातील संशोधन संस्था, सार्वजनिक उपक्रम आणि तांत्रिक उपक्रम हे माहिती असलं पाहिजे. आणि याच्या संदर्भात तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी साधारणपणे प्रचलित घडामोडींचा अभ्यास जरी तुम्ही व्यवस्थित केलेला असेल तरीही याचं उत्तर लिहिता येणं सोपं आहे. बरं, काही उदाहरणं पाहूया. तुम्ही पहा की समजा तुम्ही अलीकडच्या काळात म्हणजे अगदी मागच्या आठवड्यातच पाहिलं असेल की भारताचा अणुबीज निर्मितीचा कार्यक्रम चालू आहे. त्यातल्या 2ऱ्या टप्प्यामध्ये आपण फास्ट ब्रीड रिॲक्टर प्रकारचे अणुभट्टी वापरतो अणुबीज निर्मितीसाठी. आणि त्याच्यासाठीचा जो प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर आहे तो आपण विकसित केला. 500 मेगावॉट क्षमतेचा ही अणुभट्टी आहे. वीज निर्मिती केली जाणार. आता हे अणु तंत्रज्ञानाशी संबंधित घटना आहे. मग लक्षात येईल की महाराष्ट्रातली संस्था कोणती संशोधन, तर मग ती तिथे तुम्हाला लगेच BARC हे नाव देता आलं असतं. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, भाभा अणुसंशोधन संस्था मुंबईला आहे ती. बरं, म्हणजे पहा की संशोधन संस्था म्हणून तुम्हाला ते देता आलं असतं. किंवा आणखी एक उदाहरण पहा की कोविडच्या काळामध्ये आपल्याला सर्वांसाठी स्वदेशी लस विकसित झाली आणि उपलब्ध झाली. ती कोणती होती? स्वदेशी लस. काय स्वदेशी लस जी होती ती कोविशिल्ड नावाची होती. बरं ना. कोवॅक्सिन नावाची. कोविशिल्ड तर ही बाहेरच्या देशातील संशोधन संस्थांनी विकसित केलेली, पण भारतात
तिचं उत्पादन झालेली होती. कोवॅक्सिन भारत बायोटेक लिमिटेडने निर्माण केलेली ही भारतीय कंपनी आहे. तिने निर्माण केलेली एक लस होती. पण त्या लसीच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्रातल्या एका संशोधन संस्थेचं खूप मोलाचं योगदान होतं आणि ती संशोधन संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV किंवा राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा असंही म्हणता येईल तिला. खरं तर मुख्यतः कोविड-19चा विषाणूचा सॅम्पल गोळा करणं, त्याचा प्रयोगशाळेमध्ये अभ्यास करणं किंवा त्याच्या उत्पादनाच्या पद्धती, लसीसाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात विषाणूची निर्मिती करावी लागते, त्याच्या पद्धती विकसित करणं, याच्यासाठी NIVनं काम केलेलं होतं. किंवा ती जी माहिती संशोधन त्यांनी केलं ती माहिती वापरून कोविडचं निदान करण्यासाठीचं एक डायग्नॉस्टिक टूल सुद्धा विकसित करण्यात आलेलं होतं. म्हणजे बाकी ह्या 2 उदाहरणाच्या आधारे पण तुम्हाला संशोधन संस्था काय, त्यांचं योगदान काय हे मांडता आलं असतं. किंवा तशा खरं तर अनेक इन्स्टिट्यूट आहेत. आयुका नावाची संस्था तुम्हाला माहिती असेल, बरं. तर एक अवकाश निरीक्षणासाठीची जी मुख्यतः एक दुर्बीण आपण वापरतो त्याला म्हटलं आता GMRT, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. तर तिच्या निर्मितीमध्ये आयुकाचं योगदान आहे. किंवा तशीच आणखी एक संस्था आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचं योगदान हे तुम्हाला देता आलं असतं. म्हणजे बाकी संशोधन संस्था महाराष्ट्रात आहेत त्या कसं योगदान देतात हे तुम्ही पाहून ठेवणं अपेक्षित होतं. काय किंवा सीडॅक, अगदी सुरुवातीचा जो महासंगणक भारतानं बनवला परम श्रेणीतले, तर त्याच्या निर्मितीचं श्रेय सीडॅक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंगला जातं. तर ही संस्था तशी महाराष्ट्रातली आहे. काय दुसऱ्याला पब्लिक इनिशिएटिव्ह किंवा आपण म्हणूयात की सार्वजनिक उपक्रम आणि तांत्रिक उपक्रम. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी देता आल्या असतात. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी नावाची एक संस्था आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी. तर हिच्या मार्फत पण अनेक उपक्रम राबवले जातात, त्याचा फायदाही होतो. अलीकडच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरती आधारित स्टार्टअप्स वेगानं पुढे येत आहेत. आपल्याकडं अशा बुद्धिमत्तेची वानवा नाही आहे, पण त्याच्यासाठीची अडचण असते की एखाद्यानं नवीन संकल्पना मांडली, एखादं मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलं, तर मग त्या मोबाईल ॲपचं टेस्टिंग करणं, ते प्रत्यक्ष कसे चालेल हे पाहणं, किंवा त्या निर्मितीमध्ये पण त्याला काही अडचणी येतात, तर त्याच्यासाठीची मदत ही संस्था करत असते. स्टार्टअप वीक साजरा केला जातो किंवा त्यांच्यासाठी इन्क्युबेशन सेंटर वगैरे उपलब्ध करून दिले जातात. किंवा असं एखादं स्टार्टअप निर्माण झालं त्याच्या किंवा काही संशोधन होत असेल तर पेटंट वगैरे निर्माण होत असेल, बौद्धिक संपदा अधिकाराशी संबंधित काही गोष्टी असेल तर त्याला सुद्धा सपोर्ट करण्याचं काम हे MSINS म्हणजे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी करत असते. तर तुम्हाला राजीव गांधी सायन्स टेक कमिशन सुद्धा माहिती असेल, त्याच्या माध्यमातून पण कामे केली जातात. तर अशा अनेक उपक्रम आहेत जे आपण पाहणं अपेक्षित आहे आणि ते मुख्यतः प्रचलित घडामोडींचाच भाग आहे. दुसऱ्याला तुम्ही पहा की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इनिशिएटिव्ह, अगदी अलीकडच्या काळातलं एक इनिशिएटिव्ह तुम्ही पहा की महाराष्ट्र ॲग्री AI पॉलिसी 2025 ते 2029 अशी मांडली गेली. अगदी अलीकडच्या काळातलं हे उदाहरण आहे. महाराष्ट्र ॲग्री AI म्हणजे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 2029, 5 वर्षासाठी असं मांडलं गेलेलं आहे. मुख्यतः कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि मुख्यतः जनरेटिव्ह AIचा म्हणजे ChatGPT सारखं AIचा वापर आणि त्याच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढवणं, हवामान बदलामुळे शेतीवरती जी संकटं येत आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी त्या AIची मदत घेणं, हे अगदी अलीकडची घटना होती. म्हणजे पहा की या प्रश्नाचं उत्तर लिहिणं तसं अवघड नव्हतं. तुम्ही एवढे 3 मुद्दे लक्षात घेतले असते तर दोन्हीही घटक एकत्रितपणे तुम्हाला लिहिता आले असते.
आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अभ्यास करताना तुम्ही ना स्वतंत्रपणे कराल, पण त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते परीक्षेच्या आधीच लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली तयारी आधी झालेली असते, मानसिकता प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची चांगली तयार झालेली असते, आधीच विचार करून ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे 150 शब्दांमध्ये हे लिहिता येणं अगदी सोपं होतं. आता समजा तुम्ही PFBR आणि स्वदेशीकरण, स्थानिक गरजांनुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचं हे जर म्हटलं तर आणखी काही उदाहरणं तुम्हाला देता आली असती. तुम्ही पाहिलं असेल टेक्नॉलॉजी ड्रिव्हन मध्ये आणखी एक उदाहरण सांगता येईल तुम्हाला. नागपूरमध्ये एक डेटा सेंटर उभं केलं जाणार आहे. ओके, नागपूरमध्ये डेटा सेंटर म्हणजे विदा केंद्र. विदा केंद्र म्हणजे की इंटरनेटच्या वापरामुळे, सोशल नेटवर्किंग किंवा IT बेस्ड सोल्युशनच्या वापरामुळे प्रचंड माहिती गोळा होत असते आणि ही माहिती सुरक्षितपणे ठेवता आली पाहिजे, ती वापरता आली पाहिजे. ही माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेची जी मॉडेल्स आहेत, ChatGPT सारखी, ती विकसित करण्यासाठी सुद्धा वापरली जाते किंवा ती कार्यरत राहण्यासाठी पण ही माहिती महत्वाची असते. मुळात ही माहिती भारताची संपत्ती आहे एक प्रकारची आणि ती भारतातच राहणं गरजेचं आहे. आपल्याला तिचा सर्वाधिक फायदा घेता आला पाहिजे. तिच्या मदतीनं AI ची मॉडेल्स बनवता आली पाहिजेत. तर त्याच्यासाठीचं एक सेंटर निर्माण केलं जातं. म्हणजे इथे काय आहे की स्थानिक गरजांनुसार नवीन तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे, त्याचं महत्व हे आपल्याला अगदी सहजपणे समजावून सांगता आलं असतं. अच्छा, कुठे? चला, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तसं लिहिणं तुलनेनं सोपं होतं. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे पण वळूयात. दुसरा प्रश्न पण लक्षात घ्या की विज्ञान व तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राच्या सामाजिक हाच ना, सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करा. दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणांसह स्पष्ट करा. इथे ना प्रश्नाचं उत्तर लिहिणं सोपं आहे, फक्त प्रश्न नेमका काय विचारला हे समजावून घेणं गरजेचं आहे. हे समजावून न घेता प्रश्नाचं उत्तर लिहायची घाई केलीत तर अपेक्षित गुण मिळणार नाहीत. खरं तर प्रश्नाचं उत्तर या खूपच तुलनेनं सोपं आहे. पहा, हे तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा, अलीकडच्या घडामोडी म्हणजे कोणत्या असा विचार करूयात की AI चा वापर. एक साधं उदाहरण घेऊयात, AI चा वापर. आता तुम्ही याच्या मदतीनं पाहिलं असेल की डीप फेक वगैरेची निर्मिती केली जाते, बदनामी केली जाते, ब्लॅकमेलिंगसाठी ते वापरलं जातं. किंवा आणखी तुम्ही AI च्या मदतीनं तुम्हाला काही गोष्टी चांगल्याही करता येतात. मुख्यतः पहा की समजा सायबर गुन्ह्यांची संख्या वाढते, त्यातला एक गुन्हा अलीकडच्या काळातला तुम्हाला माहिती आहे की डिजिटल अरेस्ट. समजा आता डिजिटल अरेस्टचा विचार केला तर हे गुन्हे का वाढतायत? मुख्यतः तंत्रज्ञानात होणारे बदल. तंत्रज्ञान याच्याविषयी लोकांना तेवढी माहिती नाही, त्यामुळे ते तेवढे सजग नाहीत. वापरताना कोणतीही काळजी घेणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. हे माहिती नसल्यामुळे लोक अडचणीत येतात आणि बळी पडतात सायबर गुन्ह्यांना. सायबर गुन्हेगार त्यांच्याकडनं भारी भक्कम वसुली केली जाते. अशा वेळेला दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात लिहिता आलं असतं, सहज लिहिता येईल. किंवा आणखी पहा की समजा तुम्ही एखाद्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पाहिलं असेल की अलीकडच्या काळात पोलीस प्रशासनाकडनं AI चा वापर केला जातो. एक उदाहरण पाहूयात आपण की आधीच्या काळामध्ये
समजा गुन्हा करताना गुन्हेगाराला कोणी व्यक्तींनी पाहिलं असेल तर त्यांना बोलावलं जायचं आणि त्यांनी केलेल्या वर्णनानुसार त्या गुन्हेगाराचं एक चित्र बनवलं जायचं. आता असं चित्र ते AI मदतीनं बनवलात. म्हणजे बाकी गुन्हे शोधणं सोपं आहे. सामाजिक याच्यामध्ये काय बदल होतात, आर्थिक याच्यामध्ये काय बदल होतं. डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला माहिती असेल की 3,000 कोटीपेक्षाही जास्त रुपयांना मुख्यतः हे सिनियर सिटीजन्सला चुना लागलेला होता. सायबर गुन्हेगारांनी सिनियर सिटीजन्सला, ज्येष्ठ नागरिकांना बरोबर ट्रॅप करून एवढी याच्यापेक्षाही जास्त वसुली केली. ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पण गेलं होतं. म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजू लिहिता आल्या असतात. किंवा दुसराही पहा की प्रशासकीय, एक उदाहरण पाहिलं आपण की गुन्ह्यांचा शोध AI मदतीनं, किंवा आणखी पहा की DBT, डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. दुर्बल घटकांना जी शासनाकडनं मदत केली जाते, अनुदान दिलं जातं, ते प्रत्यक्ष त्यांच्या खात्यात गेलं तर त्यातला भ्रष्टाचार कमी होतो, किंवा ते अनुदान अधिक योग्य पद्धतीनं ज्यांना मिळायला हवं त्याच लाभार्थ्यांना मिळेल याची खात्री करता येते. आणि हे तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. किंवा आणखी 1-2 उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. प्रशासकीय याच्यामध्ये पण कसा बदल होतो पहा की काही लोकांनी पीक विमा, महाराष्ट्रातलं उदाहरण पहा, पीक विम्याच्या संदर्भात नुकसान भरपाई त्यांना मिळाली. तर ठीक आहे, त्यांना पीक विम्याच्या संदर्भात नुकसान भरपाई मिळाली. मग परत ज्यावेळी तपासणी केली गेली त्यावेळी लक्षात आलं की त्यांनी हे चुकीच्या पद्धतीनं पीक विम्याची रक्कम मिळवलेली होती. मग आपण काय केलं की प्रशासनानं की सॅटेलाइट इमेज, उपग्रहाच्या मदतीनं मिळवलेल्या प्रतिमा त्या काळात शोधल्या, खरंच पिकं होती की नाही हेही शोधलं, आणि तो जो भ्रष्टाचार केला तो शोधायला तंत्रज्ञानाचीच मदत झाली. म्हणजे पहा की दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे आपल्याला सहज व्यवस्थित सांगता आलं असतं. आणि तुमच्या प्रचलित घडामोडींमधलीच उदाहरणं आहेत, त्याच्या मदतीनं सुद्धा हे उत्तर आपल्याला लिहिता आले असतं. आणि हे उत्तर तुम्हाला, हा प्रश्न जर 15 मार्कांसाठी होता तर हे 250 शब्दांमध्ये साधारणपणे लिहिणं अपेक्षित होतं. तेवढी उदाहरणंही तुम्हाला देता आली असती. म्हणजे एक लक्षात येईल की हा प्रश्न खूपच साधारण प्रकारचा होता. त्याला कोणतेही विशेष तयारी करणं अपेक्षित नव्हतं. UPSC सुद्धा एवढा साधारण प्रश्न विचारत नाही. म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं की प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे, तर एक लक्षात येईल की MPSC खूप अवघड प्रश्न विचारणार नाही. हे आपण आधी अंदाज लावतच होतो, आणि तो अंदाज जो लावला तो आता खरा होताना दिसत आहे. पुढचा आपण प्रश्न बघूयात की प्रश्न नीट वाचल्यानंतर लक्षात येईल की माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, जैव तंत्रज्ञान किंवा नॅनो तंत्रज्ञान यासारख्या प्रगत क्षेत्रांमध्ये बरं का समाजातील जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट करा. महाराष्ट्रातील संशोधन, इथे परत त्यांनी विचारले, महाराष्ट्रातील संशोधन, नवोन्मेष किंवा उद्योजकतेच्या संदर्भात या क्षेत्रांशी संबंधित बौद्धिक संपदा हक्कांशी निगडीत प्रमुख समस्यांची चर्चा करा. आता इथे 2 भाग आहेत. हा प्रश्न थोडा वेगळा आहे. म्हणजे 2 विधानं दिलीत प्रश्नामध्येच, आणि ती साधारणपणे एकमेकांपासून वेगळी आहेत. खूप वेगळी नाहीत, पण थोडी वेगळी आहेत. पहा, पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलंय की जागरूकतेचं महत्त्व काय, नवीन तंत्रज्ञान क्षेत्र जे आहे त्याची जागरूकता लोकांमध्ये असणं का गरजेचं आहे. आणि दुसरं काय म्हटलंय की उद्योजकतेच्या संदर्भात बौद्धिक संपदा हक्कांशी निगडीत प्रमुख समस्यांची चर्चा करा. बरं, आता दोन्ही पण मुद्दे लक्षात घेतले तर लक्षात येईल की पहा की तंत्रज्ञान वेगानं विकसित होतं, त्यामुळं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे फायदे मिळतात
ते सुरक्षित करण्यासाठी मुख्यतः बौद्धिक संपदा हक्कांचा वापर केला जातो, ज्याला आपण IPR म्हणतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, पेटंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल किंवा GI असेल, काय किंवा ट्रेड सिक्रेट्स वगैरे असतील किंवा डिझाईन किंवा इंडस्ट्रियल डिझाईन, असे वेगवेगळ्या प्रकारचे IPRs आहेत, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत. मुळात गमत पहा की आपण समजा एक विचार केला, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित एक क्षेत्र, रील्स बनवतात, कुणी व्हिडिओज बनवतात, आणखी काय, ही तुमची नवनिर्मिती आहे. आणि ही निर्मिती करताना एक उदाहरण म्हणून पाहूयात की हे बेसिकली काय नवनिर्मिती आहे. म्हणजे याला आपण म्हणतो की क्रिएटिव्हिटी. आणि क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला मिळतं कॉपीराईट. बरं, समजा तुम्ही त्याच्याबद्दल जागृतच नसाल तर तुम्ही खूप चांगल्या दर्जाची निर्मिती कराल, पण मग तुम्हाला त्यातनं जो फायदा मिळणं अपेक्षित आहे तो मिळणार नाही. ही एक बाजू. म्हणून जागरूकता असणं महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला पहा की प्रचंड पैसा, वेळ इत्यादी गोष्टी खर्ची करून नवनिर्मिती केलेली असते. समजा आपण मानूयात की एखादा चित्रपट निर्माण केला तर आपण पाहतो की पायरेटेड कॉपी त्याच्या YouTube आणि इतर माध्यमांवरती उपलब्ध असतात. पूर्ण चित्रपट डाउनलोड केला जातो आणि व्यवस्थित पाहिला जातो. तर हा एक प्रकारचा गुन्हा पण आहे, कॉपीराईटचं उल्लंघन आहे, एका बौद्धिक स्वामित्व हक्काचं उल्लंघन मानलं जातं. तर दोन्ही बाजूनं म्हणून ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. जागरूकतेचं महत्व स्पष्ट करा. म्हणजे एका बाजूला तुमच्या जी संपदा आहे त्याच्यातनं जो लाभ मिळणं अपेक्षित आहे तो तुम्हाला मिळवता आला पाहिजे, म्हणून ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला त्याचं उल्लंघन केलं, गैरवापर केलात तर त्यातनं जी हानी होते किंवा होऊ शकते संभाव्य, याच्याविषयीही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अशा दोन गोष्टी फक्त मांडणं अपेक्षित होतं. तर महाराष्ट्रातील म्हणून ते पहा, नवोन्मेष म्हणजे नवनिर्मितीच की उद्योजकतेच्या संदर्भात. आता एखादा उद्योजक असेल आणि त्याला हे माहिती नसेल तर मग त्यातनं जो अपेक्षित लाभ त्याला मिळणं आहे तर तो लाभ त्याला मिळणार नाही. आलं लक्षात? किंवा ती पेटंट दुसराच कोणीतरी घेईल आणि त्याच्या नावावरती पेटंट रजिस्टर होणार, तो फायदा त्यालाही मिळू शकतो. म्हणून उद्योजकांना माहिती असणं खूपच गरजेचं आहे. समस्या तर आहेतच, त्या समस्याही मांडणं गरजेचं होतं. किंवा काही लोकांना माहितीच नसतं की पेटंट असतं. काही लोकांना माहिती असेल तर मग ते पेटंटसाठी माहिती कशी द्यावी लागते, कुणाकडे द्यावी लागते, पेटंट कधी मिळतं, कुणाला मिळतं, पेटंटशी संबंधित हक्क कोणते. समजा पेटंट तुम्ही भारतामध्ये रजिस्टर केले तर मग पेटंटचे हक्क फक्त भारतापुरते मर्यादित असतात का? बाहेरच्या देशांमध्ये तुमचं संशोधन सुरक्षित ठेवावं, त्याचे हक्क तुम्हाला मिळावेत, याच्यासाठी काय करावं लागतं. तर हे नवउद्योजकांना हे सगळं माहिती असणं अपेक्षित आहे. मुख्यतः आपल्याला माहिती आहे की ट्रिप्स, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हे जी व्यवस्था आली ना त्याचं कारणच हे होतं. म्हणजे पहा, इथे फक्त तुम्हाला एक संकल्पना समजून घ्यायची होती आणि ती समजून घेतली तर मग या प्रश्नाचं उत्तर लिहिणं सोपं होतं. संकल्पना काय? बौद्धिक स्वामित्व किंवा संपदा हक्क म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय, त्याचं संरक्षण कसं केलं जातं, किंवा त्याच्यासाठी कोणकोणते वेगवेगळे कायदे, कोणती व्यवस्था भारतामध्ये उपलब्ध आहे, ती का, त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत का, कोणते बदल होत आहेत, इत्यादी इत्यादी. आणखी एक उदाहरण त्यातलं पाहूयात आपण की पहा की लोकांच्या बाबतीत समजा जैव तंत्रज्ञान किंवा ज्ञानतंत्रज्ञान असं एक वेगळं तुम्ही जागरूकता का असली पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की औषधांसाठीचं नव्यानं एखाद्या औषध कंपनीनं शोधलं तर त्याच्यासाठी त्या कंपनीला पेटंट मिळतं. साधारणपणे ते जे पेटंट आहे हे पेटंट 20 वर्षासाठी दिलं जातं. 20 वर्षानंतर पेटंटची कालमर्यादा संपते. त्याच्यानंतर हे औषध इतर कंपन्या निर्माण करू शकतात आणि कमी किमतीमध्ये विकू शकतात. आपण त्याला जेनेरिक ड्रग असं म्हणतो.
जेनेरिक ड्रग. एक साधं उदाहरण पहा. भारत सरकारनं एक उपक्रम हाती घेतलाय ज्याच्या माध्यमातून हे प्रमोट केलं जातं, जेनेरिक ड्रग. आता ही जेनेरिक ड्रग जे मूळ औषध शोधलेलं असतं अगदी त्याच्यासारखंच औषध असतं. त्याच्या गुणवत्तेत कोणतंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. ते घेतल्यानंतर जे परिणाम अपेक्षित आहेत ते तसेच असतात. मुख्यतः म्हणजे गुणवत्तेत काहीही तडजोड नाही. सुरक्षा आणि परिणामकारकता याच्यामध्ये काही तडजोड याच्यामध्ये केली जात नाही. तरीही हे खूप कमी किमतीला उपलब्ध असतं. तरीही लोकांचा असा समज असतो की हे जेनेरिक आहे म्हणजे ते ब्रँड नेम ड्रग पेक्षा खालच्या दर्जाचं असेल, त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आपण ब्रँड नेम ड्रगच खरेदी करूयात. खरं तर त्याची काही गरज नाही. जेनेरिक ड्रग घेऊन तुम्ही कमी खर्चामध्ये उपचार करू शकता, म्हणून जागरूकता असणं गरजेचं होतं. म्हणजे बाकी सर्वसाधारण समज असेल, प्रचलित घडामोडी नीट अभ्यासत असाल, तरीही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिता आली असती. हे 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न 10 मार्कांसाठी आणि दुसरे दोन्ही 15-15 म्हणजे 30 असे एकूण 40 मार्कांसाठी विज्ञान तंत्रज्ञान घटकातील प्रश्न विचारलेले होते. पुढचा प्रश्न आपण पाहूयात पर्यावरणाशी संबंधित. एकच प्रश्न विचारलाय आणि तो विचारलाय 10 मार्कांसाठी. तर पर्यावरण हा घटक जर तुम्ही पाहिला असेल, त्याचा अभ्यासक्रम पाहिला असेल तर लक्षात येईल अभ्यासक्रम खूप मोठा नाही दिलेला. अगदी 2-3 ओळीमध्ये फक्त अभ्यासक्रम दिलाय. पण मुख्यतः आपण त्याच्यामध्ये परिसंस्था, जैवविविधता किंवा प्रदूषण, त्याच्या पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय कायदे, EIA असे घटक अभ्यासणं अपेक्षित आहे. तर त्यातला एकच प्रश्न फक्त विचारला गेला, ते प्रदूषणाच्या संबंधित. प्रश्न काय होता? प्रदूषक देतो त्याने भरावे, पोल्युटर पेज प्रिन्सिपल या तत्वाची पर्यावरणीय धोरणांमध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते यावर चर्चा करा. आता एक लक्षात येईल तुमच्या की प्रश्न कशाशी संबंधित आहे. मुख्यतः हा प्रश्न आहे प्रदूषणाशी संबंधित आहे. ओके. आता प्रदूषण कधी होतं, कुणामुळे होतं हे आपल्याला माहिती आहे. ही संकल्पनात्मक समज आपल्याकडे असलीच पाहिजे. मुख्यतः वस्तू उत्पादन करताना किंवा सेवा देताना प्रदूषण होतं. आपण साधन संपत्तीचा वापर करत असू, तंत्रज्ञान वापरलं तर वस्तूंचं उत्पादन करताना काही कचऱ्याची निर्मिती होते, प्रदूषण होणार. सेवा देताना पण हाच मुद्दा आहे की मग अशा वेळी प्रदूषणामुळे पर्यावरणाची जी हानी होते, या हानीला जबाबदार कुणाला धरायचं हा महत्वाचा मुद्दा आहे. जबाबदार कोण? आणि जो जबाबदार असेल त्यानं ती जी हानी झाली त्याची नुकसान भरपाई पण दिली पाहिजे. किंवा तुम्हाला पहा की प्रदूषणावरती नियंत्रण आणण्यासाठी आणि असं नियंत्रण आणताना धोरणं ठरवताना तुम्हाला उत्तरदायित्वही ठरवावं लागतं. एक उदाहरण पाहूयात आपण की साधारणपणे तुम्हाला माहिती आहे की कचरा, वेस्ट याला घातक कचरा म्हटलं जातं. समजा आपण यातला पाहूयात की महत्वाचा भाग म्हणजे बॅटरी. तीच बॅटरी जिला आपण लिथियम आयन बॅटरी म्हणतो. बरं ना? पहा की आपण आपल्या मोबाईलसाठी, लॅपटॉपसाठी, कॉम्प्युटरसाठी बॅटरीज वापरतो किंवा आपल्या गाड्यांसाठी पण आपण बॅटरी वापरतो.
समजा आपण ती गाडीसाठीची बॅटरी असा विचार करूया, ज्याला लेड ॲसिड बॅटरी म्हटलात. तिचं आयुष्यकाल ठरलेलं असतं. तेवढा वापर केल्यानंतर ती बॅटरी काम करत नाही म्हणजे ती निकामी झाली. निकामी झाली म्हणजे ती तुम्हाला टाकून द्यावी लागणार. पण ती आपण पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता टाकून दिली, डिस्पोजल ऑफ द इलेक्ट्रॉनिक वेस्ट ऑफ द बॅटरी, तर मग पर्यावरणाची हानी टाळू नाही शकत. कारण त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, लेड आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, अनेक घटक आहेत जे पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. तर आता मुळात पहा की इथे जबाबदार कुणाला धरायचं? उत्पादन करणारा, विक्री करणारा. आपल्या देशामध्ये उपलब्ध नसेल बॅटरी तर बाहेरच्या देशातून तो आयात करणारा, की प्रत्यक्ष जो वापरतो आणि ती बॅटरी नंतर फेकून देतो त्याला जबाबदार कुणाला धरायचं? आणि याच्यात जबाबदार धरलं नाही तर मग धोरणं आखताना अडचणी येतात. नियंत्रण मिळवताना, प्रदूषणावरती नियंत्रण मिळवताना अडचणी येतात. तर याच्यासाठी ना खरं तर एक खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. त्याला म्हटलं तर एक्सटेंडेड EPR, एक्सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी. एक्सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? उत्पादन करता, उत्पादक किंवा आयात करणारा किंवा विक्री करणारा यांची ती जबाबदारी असेल की ही बॅटरी एकदा वापरून झाली की तिची विल्हेवाट पर्यावरण दृष्ट्या योग्य पद्धतीनंच झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. तर तुम्ही पाहिलं असेल की समजा अशी बॅटरी, तुमच्या गाडीची बॅटरी, तिचं आयुष्यकाल संपलं, तुम्हाला ती बदलायची असेल तर तुम्हाला जुन्या बॅटरीचे सुद्धा काही पैसे दिले जातात. 500 ते 1000 रुपयापर्यंत किंमत तुम्हाला मिळते. आता तुम्हाला काय वाटतं की ज्याच्याकडनं तुम्ही बॅटरी नवीन विकत घेता ती व्यक्ती, तो विक्रेता तुम्हाला जुनी बॅटरीसाठी 1000 रुपये का देतो? तो देतो याच्यासाठी की ती EPR ही जी व्यवस्था आहे ना, ते धोरणात्मक बाब आहे. त्याच्यासाठी त्याला काही क्रेडिट सर्टिफिकेट मिळतात, त्याची ती जबाबदारी पण आहे आणि त्याला काही इन्सेंटिव्स पण मिळतात. म्हणून तो परत घेतो आणि परत मिळताना अडचण येऊ नये म्हणून काही पैसे पण देतो. तर बाकी इथे हा एक मुद्दा फक्त त्यांनी सांगितलं होतं की मग प्रदूषण ज्याच्यामुळे होतं त्याला जबाबदार धरलं तर प्रदूषणावरती नियंत्रण मिळवता येणं शक्य आहे. आणि प्रदूषणावरती नियंत्रण मिळवलं तर मग तुम्हाला शाश्वत विकास गाठणं शक्य आहे. शाश्वत विकास म्हणजे काय? समजा बॅटरीच्या संदर्भात पाहूयात की आत्ताच्या पिढीला जेवढ्या काही बॅटरी लागतील त्या बॅटरी आपण उपलब्ध करून दिल्याच पाहिजेत. पण अडचण अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं बॅटरीज वापरल्यात तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होणार आहे. त्याची विल्हेवाट योग्य प्रमाणात लावली नाही तर पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे आणि ती हानी पुढच्या पिढ्यांसाठी धोकादायक असणार आहे. म्हणजे पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वावरतीच घाला घालणार आहे. तर म्हणून शाश्वत विकासाची व्याख्या करताना तुम्हाला माहिती आहे की शाश्वत विकास म्हणजे असा विकास ज्याच्यामुळे तुम्हाला सध्याच्या पिढीच्या गरजा भागवता येतात आणि सध्याच्या पिढीच्या गरजा भागवितानाच भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागविण्याची क्षमता सुद्धा कायम ठेवता येते. असा विकास म्हणजे शाश्वत विकास. तर शाश्वत विकास आणि याचा जो सहसंबंध होता हे तुम्हाला फक्त तिथे दाखवून देणं अपेक्षित होतं. तसा हा खूपच साधा सोपा प्रश्न होता. आलं लक्षात? आणि पर्यावरण घटक जो दिलाय, त्याचा जो अभ्यासक्रम दिलाय, त्यातला फक्त एक प्रदूषण याच्याशी संबंधित प्रश्न विचारलेला होता. मूलभूत संकल्पना तेवढी समज आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषण कसे होते, प्रदूषणाचे दुष्परिणाम काय, आणि मग हे 3 एकदा पाहिलं ना की मग पुढचा प्रश्न तुमच्या पुढे आहेच की प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक बाबी कोणत्या असायला हव्यात, त्या कशा ठरवल्या जातात किंवा कशा ठरवल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यासाठी कोणती तत्व विचारात घेतली पाहिजेत. हे एक संकल्पना समजून घेतली तर याचं उत्तर लिहिता येतं. म्हणजे अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही हे घटक नीट अभ्यास केलेत तर कधीही लिहिता येतात. नव्यानं तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी वगैरे तर टाकायचीच गरज नाही. फक्त संकल्पनात्मक समज एवढं याचं उत्तर लिहिण्यासाठी पुरेसं आहे.
पर्यावरणानंतर आपण आहे ना आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न पाहू. हा प्रश्न तर खूपच सोपा होता, अत्यंत बेसिक. इट इज सिंपल क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन. प्रश्न विचारला तर आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा. पहा किती सोपा प्रश्न विचारलाय ना. 10वीच्या मुलांना विचारतात ना प्रश्न, असा प्रश्न विचारलाय. आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण द्या, योग्य उदाहरणांसह उत्तर स्पष्ट करा. ओके, पहा आता एक गोष्ट लगेच लक्षात येईल की खूप साधा सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला साधारणपणे 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचंय. त्याची आपत्तीची व्याख्या देणं गरजेचं होतं. आता साधारणपणे काय करतो की आपण खूप साधेपणानं सरळ सोपी व्याख्या द्यायचा प्रयत्न करतो, पण आपत्ती म्हणजे काय हे नीट समजून घेतलं ना तर योग्य पद्धतीनं व्याख्या देता येईल. मुळात त्यांना 2-3 बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत आपत्तीच्या बाबतीत. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवलेली परिस्थिती, अशी परिस्थिती ज्याच्यामध्ये दैनंदिन जीवन जे सुरळीत चालू असतं त्याच्यामध्ये व्यत्यय येतो. बरं, अशा परिस्थितीला आपत्ती म्हणायचं. दैनंदिन जीवन सुरळीत चालू असताना अचानक उद्भवलेली परिस्थिती ज्याच्यामुळं दैनंदिन जीवन ठप्प होतं, थांबतं, अचानक आलेल्या परिस्थितीमुळे थांबतं. आणि अशा पद्धतीनं थांबतं की ते पूर्वपदावरती येण्यासाठी, म्हणजे ते परत सुरळीतपणे चालू होण्यासाठी तिथं जी संसाधनं आहेत, सगळ्या प्रकारची संसाधनं, ती वापरून ते पूर्वपदावरती येऊ शकत नाही. म्हणून त्याला बाहेरनं मदतीची गरज असते. बाहेरील हस्तक्षेपाशिवाय, बाहेरच्या मदतीशिवाय ते तिथलं जीवन पूर्वपदावरती येऊ शकत नाही, अशी परिस्थिती. आता ते अशा परिस्थितीमध्ये ना 2-3 गोष्टी पण होतात. याच्यामध्ये ना जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते, याच्यामध्ये संपत्तीची हानी मोठ्या प्रमाणात होते आणि याच्यामध्ये पर्यावरणाची हानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. याच्या जोडीनंच मानवी विश्वासावरती आघात बसतो की आम्ही निसर्गावरती मात करू शकतो, हवा तसा विकास करू शकतो, हवं तसं निसर्गाला वापरू शकतो. हा जो विश्वास असतो ना तो एका झटक्यात नाहीसा होतो. त्यामुळे आत्मविश्वासाला तडा जातो की आपण हतबल होतो. तर अशी परिस्थिती म्हणजे आपत्ती. पहा, संकट म्हणजे आपत्ती नाही. बरं, तर हे व्यवस्थित, आता या प्रश्नामध्ये हे सगळं व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे, कारण प्रश्न खूप बेसिक आहे. आता हे सगळं नाही लिहिलं तर मग तुमचे गुण कमी होणार. दुसरं म्हणलं पहा की पुढे काय विचारले त्यांनी, आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचे स्पष्टीकरण द्या. आणि हवं तर त्यांनी म्हटलंय योग्य उदाहरणांसह उत्तर स्पष्ट करा. काही उदाहरणं पण तुम्ही देणं गरजेचं होतं. आता आपत्ती व्यवस्थापनाचं एक चक्र असतं हे तुम्हाला माहिती. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, आपण जी आपत्तीची व्याख्या पाहिली ना ते सगळं दुरुस्त करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. अगदी साधं सोपं आहे. मुळात आहे ना आपत्ती व्यवस्थापनाचे 2 टप्पे करता येतात, आपत्तीपूर्व आणि आपत्ती पश्चात. आपत्तीच्या आधी आणि आपत्तीच्या नंतरच. आपत्तीच्या आधी काय काय करता येणं शक्य असतं, आपत्ती टाळता आली पाहिजे, आपत्ती येणार नाही याच्यासाठी तयारी करता आली पाहिजे. जर ती टाळता येणं शक्य नसेल तर मग प्रतिबंधात्मक उपाययोजना कमी करता आल्या पाहिजेत. त्या अशा पद्धतीनं करायच्या की कमीत कमी जीवित, वित्त आणि पर्यावरणाची हानी, संसाधनांची हानी झाली पाहिजे कमीत कमी. अशा उपाययोजना तुम्ही केलेल्या पाहिजेत. हे झालं आपत्तीपूर्व. आणि आपत्ती पश्चात काय करता येणं शक्य आहे, मुख्यतः 2 की आपत्ती आल्या आल्या लगेच तुम्ही कसा प्रतिसाद देता. बरं, म्हणजे काय, समजा त्यात की आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांचा शोध घेणं, बचाव कार्य राबवणं, त्यांना तिथनं बाहेर काढणं, त्यांच्यावर तातडीचे उपचार करणं किंवा त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्या धक्क्यातनं बाहेर येण्यासाठी त्यांना मदत करणं, हे लगेच करायची कामं आहेत. किंवा त्यांना अन्न, पाणी, औषधं ही व्यवस्थित देणं, सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवणं, निवाऱ्याची तात्पुरती त्यांची सोय करणं, हे लगेच करायचं काम आहे. आणि दीर्घकालीन जर पाहिलं तर प्रतिसाद म्हणून काय येतं की आता त्यांची जी हानी झाली ती भरून देण्यासाठी त्यांना मदत करणं, म्हणजे पुनर्वसन असेल किंवा त्यांना संसाधनं देणं,
उपजीविकेची साधनं देणं इत्यादी गोष्टी. आपत्ती परत येऊ नये याच्यासाठीच्या उपाययोजना करणं, या आपत्तीतनं काही धडा घेणं आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आत्ता जे धडे आपण शिकलो त्याचा समावेश करणं, ह्या सगळ्याला म्हटलं जातं आपत्ती व्यवस्थापन. तर आता इथे ना तुम्हाला काही उदाहरणं देऊन फक्त ते लिहायचं होतं. तुम्ही एखाद दुसरं उदाहरण दिलं असतं. समजा तुम्ही म्हटलात की दरड कोसळणे ही एक आपत्ती मानली, तर आता मग त्याचे वेगवेगळे टप्पे तुम्हाला, म्हणजे एक साधी व्याख्या द्या आधी, दरड कोसळणे म्हणजे काय. मग त्याच्या पुढे द्या की पहिल्या टप्प्यामध्ये व्यवस्थापनाच्या काय करता येणं शक्य आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही अशी वस्ती शोधा, मानवी वस्ती, जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे. हॅझार्ड मॅपिंग करता येणं शक्य आहे, त्याला उपग्रहांची मदत घेता येते. किंवा समजा ती आपत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, म्हणजे अशा विरोधक भिंती बांधणं किंवा वनस्पतींची लागवड करणं, वृक्षारोपण करणं, किंवा दरड प्रतिबंधक भिंती मोठ्या प्रमाणात उभ्या करणं, किंवा त्या मानवी वस्ती दुसऱ्या जागी, सुरक्षित जागी त्यांना पुनर्वसन करणं. अशा वेगवेगळ्या उपाययोजना तुम्हाला करता आल्या असतात. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला हे उदाहरण देता आलं असतं. किंवा त्सुनामी घ्या, भूकंप घ्या, हवं ते उदाहरण तुम्हाला देता आलं असतं. किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पुणे मुंबई महामार्गावरती एक रासायनिक पदार्थांचा वाहतूक करणारा टँकर उलटला आणि त्याच्यानंतर एक मोठी आपत्ती आली. वाहतूक ठप्प झाली होती आणि ती काही तासांसाठी, काही दिवसांसाठी झालेली होती. तर ती सुद्धा एक प्रकारची आपत्ती, ते उदाहरण म्हणून पण तुम्हाला देता आलं असतं. आता एक लक्षात येईल की 5ही प्रश्न आपण पाहिले. विज्ञान तंत्रज्ञानचे 3 पाहिले, पर्यावरणाचा 1 पाहिला, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित 1 पाहिला. साधारणपणे एक लक्षात येईल तुमच्या की 40 अधिक हे इकडचे जे प्रश्न आहेत ते 25, 65 ते 70 मार्काला हे 3 घटक MPSCनं पण विचारले. तुम्ही थोडासा आणखी सखोलपणे अभ्यास केला तर तुमच्या एक गोष्ट सहज लक्षात येईल. UPSCनं सुरुवातीच्या म्हणजे अभ्यासक्रम बदलल्यानंतर, परीक्षा पद्धतीत बदल केल्यानंतर, सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असं मुख्य परीक्षेसाठी मांडल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते आणि वेटेज सुद्धा अशाच पद्धतीचं होतं. अलीकडच्या काळामध्ये ना UPSCचं वेटेज थोडं बदलतंय. सुदैवानं तुमच्यासाठी आता एक ट्रेंड लक्षात येईल की MPSC सुद्धा त्याच पद्धतीनं प्रश्न विचारेल. UPSC पेक्षा खूप वेगळे असे प्रश्न विचारले जाणार नाहीत, खूप अवघड असेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. उलट काही प्रश्न UPSC साठी, MPSC साठी असे वेगळे असणार नाहीत. त्याचं एक उदाहरण हे आहे. हा UPSC साठी वेगळा नाही, MPSC साठी वेगळा नाही. किंवा याच्या आधी जो आपण प्रश्न पाहिलात हा सुद्धा UPSC साठी, MPSC साठी वेगळा नाही. आधीचे जे 3 प्रश्न आहेत ना, याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हाही तसा UPSC, MPSC साठी वेगळा नाहीच आहे. फक्त त्यांनी काय केलंय की महाराष्ट्राच्या संदर्भात हा एक शब्द टाकलाय, त्यामुळं उत्तर थोडं बदलावं लागतं. म्हणजे तयारी खूप बदलायची असा भाग मुळातच नाही. तर आजच्या या चर्चेमुळे अपेक्षा आहे की तुम्हाला या 3ही घटकांचा अभ्यास आता कसा केला पाहिजे याची माहिती मिळाली असेल, त्यात तुम्ही समाधानी असाल अशी अपेक्षा आहे. आणि समजा याच्या पलीकडेही काही तुमच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, तर नंतर आपण लेक्चरच्या वेळी, सेशनच्या वेळी त्या करूयात. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. विश यू ऑल दी बेस्ट अँड स्टार्ट प्रिपरेशन. नव्यानं एकदा तयारी करायला सुरुवात करा. आता पुढची संधी जी आहे ती सोडायची नाही, एवढं लक्षात ठेवा. सो विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू.